विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये बी ऑनर्स इन इकॉनॉमिक्स थर्ड इयर 5th सेम यामध्ये शिकवल्या जाणारा अप्लाइड बीचा हा जो पेपर आहे, तर या पेपरच्या अभ्यासक्रमाविषयीची माहिती आपण यामध्ये घेणार आहोत. अप्लाइड बीसाठी जो पेपर आहे, तर यामध्ये दोन भाग आहेत, दोन पेपर आहेत की अप्लाइड एमध्ये आहे इन्शुरन्स इकॉनॉमिक्स पार्ट 1 आणि अप्लाइड बीमध्ये आहे इन्शुरन्स इकॉनॉमिक्स पार्ट 2. तर अप्लाइड बीमध्ये विमा अर्थशास्त्र भाग 2 हा जो पेपर आहे, तर या पेपरचा अभ्यासक्रम आज आपल्याला बघायचा आहे. या पेपरचा कोड नंबर आहे इको 502. क्रेडिट आहे 4 लेक्चर पर वीक 4. मार्क सिस्टीम जी आहे, मार्क इव्हॅल्युएशन जे आहे, कॉलेज असेसमेंट 20 मार्काचं आणि युनिव्हर्सिटी असेसमेंट 30 मार्काचं. टोटल 50 मार्काचा हा जो पेपर आहे, तर हा टोटल 50 मार्काचा आहे. हा पेपर जो आहे इन्शुरन्स इकॉनॉमिक्स, तरीची काही ऑब्जेक्टिव्ह दिलेली आहे की ऑब्जेक्टिव्ह मग यामध्ये आपण आज पाहतो की आज धावपळीचं जे जीवन आहे, तर हे धावपळीचं जीवन असल्यामुळे आपल्या जीवनाची जी काही शाश्वती आहे ती आपल्याला नाही आहे. आणि मग या गतिमान जगामध्ये, या गतिमान युगामध्ये जो काही व्यक्ती आहे, मनुष्य आहे, तर त्या मनुष्याला आपलं कुठेतरी सुरक्षितता ही असावी लागते. आणि मग त्यासाठी हा जो काही इन्शुरन्स आहे, विमा आहे, तर विमा हा त्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आपल्याला अप्लाइड बीमध्ये इन्शुरन्स इकॉनॉमिक्स या पेपरचा अभ्यास करायचा आहे. आणि मग भविष्याच्या दृष्टीने जे काही आपल्याला भविष्य चांगलं जर जगायचं असेल, व्यवस्थित जगायचं असेल, तर त्यासाठी आपण आताच विम्याच्या स्वरूपानं गुंतवणूक केली पाहिजे. आणि त्यासाठी मग आपल्याला इन्शुरन्सचा अभ्यास करायचा आहे. आणि मग इन्शुरन्स म्हणजे काय, विमा म्हणजे काय, विम्याचे प्रकार किती असतात, कसा कसा विमा आहे, त्याचं प्रोसिजर, विमा काढण्याची प्रोसिजर कशी असते, ती प्रक्रिया कशी आहे, तर त्याचासुद्धा आपल्याला अभ्यास यामध्ये करायचा आहे. आपण आतापर्यंत पाहिले की प्रत्येक पेपरमध्ये 4 युनिट आहेत. आता हा जो इन्शुरन्स अप्लाइड बीचा पेपर आहे, तर यामध्ये 2च युनिट आहेत. आणि दोन्ही युनिट जे आहेत ते व्हास्ट आहेत, मोठमोठे आहेत. आणि म्हणून आपल्याला 2च युनिटचा यामध्ये अभ्यास करायचा आहे. पहिलं युनिट आहे इसेन्शियल ऑफ लाईफ अँड हेल्थ इन्शुरन्स. तर यामध्ये हा जो पेज आहे, तर या पेजवर पूर्ण इंग्रजीमधील सिलेबस हा जशास तसा दिलेला आहे. फंडामेंटल्स ऑफ लाईफ अँड हेल्थ इन्शुरन्स, फंक्शन्स ऑफ लाईफ अँड हेल्थ इन्शुरन्स, मॅथमॅटिकल बेसिस ऑफ लाईफ इन्शुरन्स, प्लॅन्स ऑफ लाईफ इन्शुरन्स, लीगल अस्पेक्ट्स ऑफ लाईफ इन्शुरन्स, प्रोव्हिजन्स ऑफ पॉलिसीज, selection and classification of risk, basic of premium construction, valuation and distribution of surplus, individual health insurance, use, types of evaluation, principles of underwriting of life and health insurance, group insurance and superannuation scheme, set up अँड मॅनेजमेंट ऑफ इन्शुरन्स कंपनीज. आता हा जो सिलेबस आहे, तर यामध्ये मराठीमध्ये हा पण दिलेला आहे. युनिटचं नाव आहे जीवन आणि आरोग्य विमा यामधील काही आवश्यक बाबी. तर आता पहिला मुद्दा आहे आयुर्विमा व आरोग्य विम्याची मूलतत्वे. आता सुरुवातीला आपण आयुर्विमा म्हणजे काय, आरोग्य विमा म्हणजे काय याचा अभ्यास आपल्याला करायचा. आता आरोग्य विमा हा जो आहे, तर मानवी जीवन, आत्ताच सांगितलं की मानवी जीवन अत्यंत अनमोल आहे. आणि मग या मानवी जीवनासाठी त्याचं काही त्याला सिक्युरिटी, सुरक्षितता असावी. आणि त्या दृष्टीने मग त्यासाठी काय आहे, आयुर्विमा आणि आरोग्य विमा हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. तर आपल्याला या आयुर्विम्याची आणि आरोग्य विम्याची काही मूलतत्वे आहेत, ती मूलतत्वे यामध्ये अभ्यासायची. आता आयुर्विमा जो आहे, तर आयुर्विम्याची जर व्याख्या आपल्याला सांगायची असेल, तर आयुर्विमा व्यवसाय हा मानवी जीविताचा विमा उतरवण्याचा करार आहे. माणसाचा मृत्यू झाल्यास अथवा मानवी आयुष्याशी संबंधित विशिष्ट घटना घडल्यास
विशिष्ट रक्कम देण्याची हमी या करारात दिलेली असते आणि त्यासाठी त्या जीविताशी संबंधित असणाऱ्या विशिष्ट कामाकरिता विम्याचा हप्ता भरावा लागतो. अशा प्रकारची व्याख्या विमा कायदा 1938 नुसार करण्यात आलेली आहे. आणि मग आपल्याला अशा काही विम्याच्या व्याख्या आहेत की त्यावरून आपल्याला आयुर्विमा म्हणजे काय हे सांगता येईल. आणि मग आयुर्विमा आणि आरोग्य विमाची जी काही मूलतत्वे आहेत ती मूलतत्वेसुद्धा आपल्याला यामध्ये अभ्यासायची. आणि मग आयुर्विमा आणि आरोग्य विमा यामध्ये मूलतत्वे जी आहेत तर ही तत्वे वेगवेगळी आहेत, परंतु जनरली जी काही तत्त्व आहेत तर ती तत्त्व काही साम्य दोन्हीमध्ये समान असणारी जी तत्वे आहेत ती तत्वे अशी आहेत की त्यामध्ये मग करार कायद्याची काही तत्वे आहेत आणि आयुर्विमा व्यवसायातील काही तत्वे आहेत. आता करार कायद्यानुसारची जी काही विम्याची तत्वे आयुर्विम्याची मूलतत्वे आहेत तर करार दोन्ही पक्षाच्या सहमतीने झाला पाहिजे. दोन्ही पक्ष त्यासाठी करार हा मुखसंमत करार करणाऱ्या व्यक्ती सक्षम असाव्यात. कराराचा उद्देश कायदेशीर असावा. कोणताही करार करताना प्रतिफल आवश्यक असते. तर अशा प्रकारचे जे काही करार कायद्यानुसारची काही मूलतत्वे आहेत तर ती मूलतत्वेसुद्धा आपल्याला अभ्यासायची. आणि त्यानंतर आयुर्विमा व्यवसायाची सुद्धा काही मूलतत्वे आहेत की आयुर्विमा व्यवसायाची मूलतत्वे त्याचासुद्धा आपल्याला यामध्ये करायचं आहे. मग आत्यंतिक विश्वासाचे तत्त्व असेल, त्यानंतर हानीभरणाचे तत्त्व असेल, त्यानंतर आपण ज्याला म्हणतो काटकसरीचं तत्त्व असेल, तर अशी वेगवेगळी तत्त्वे जी आहेत तर ती आयुर्विमा व्यवसायाची तत्त्वेसुद्धा आपल्याला यामध्ये अभ्यासायची. आणि मग अशा प्रकारे दोन्हीमध्ये जी काही तत्त्वे आहेत तर त्या मूलतत्वांचा अभ्यास आपल्याला त्यामध्ये करायचा. आता आयुर्विमा दुसरा मुद्दा आहे आयुर्विमा व आरोग्य विम्याची कार्य. आयुर्विमा आणि आरोग्य विम्याची कार्यसुद्धा आहेत, त्या कार्यांचासुद्धा आपल्याला अभ्यास करायचा. आणि मग यामध्ये कार्य काय आहेत तर ते कार्य आयुर्विमा आणि आरोग्य विमा याचे जे महत्त्वाचं कार्य जर एक आहे तर ते आहे मनुष्याला त्याच्या जीविताची जीवनाची हमी देणे. हा त्यामधला एक किंवा हमी देणे किंवा सुरक्षा प्रदान करणे हा त्यामधला एक कार्य आहे. अशी वेगवेगळी कार्य आपल्याला त्यामध्ये अभ्यासायची आणि मग त्याचासुद्धा अभ्यास आपल्याला या युनिटमध्ये करायचा आहे. नंतर आहे आयुर्विम्याचा गणिती आधार. आता आयुर्विमा जो आहे तर आयुर्विम्याचा काही गणिती आधार कसा आहे, त्याच्यामध्ये गणिताचा वापर कसा केला जातो. आयुर्विम्यासाठी त्याचे हप्ते असतील, त्याचे वेगवेगळे विम्याचे हप्ते असतील तर त्या हप्त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, त्याचे हप्ते कसे काढले जातात, तर याविषयीचा जो अभ्यास आहे तो अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. त्यानंतर आहे आयुर्विम्याचे प्लॅन. आता आयुर्विम्याचे वेगवेगळे प्लॅन असतात. मग त्यामध्ये काही प्लॅन हे काय आहे की मुदतीनंतरचे काही प्लॅन असतात, मुदतीच्या अगोदरचे काही प्लॅन असतात. तर असे वेगवेगळे आयुर्विमा जो आहे तर त्यामध्ये मग अल्पमुदतीचे काही आहेत प्लॅन, दीर्घ मुदतीचे सुद्धा प्लॅन आहेत. तर असे आयुर्विम्याचे आपल्याला प्लॅन याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आयुर्विम्याची कायदेशीर बाबी, त्याच्यामध्ये काय लिगल आस्पेक्ट्स आहेत तर त्या कायदेशीर बाबीसुद्धा आपल्याला त्यामध्ये पाहायच्यात. आणि मग आयुर्विम्याच्या जे काही कायदेशीर बाबी असेल तर त्या कायदेशीर बाबीचा सुद्धा अभ्यास आपल्याला त्यामध्ये करायचा. आणि काही पॉलिसीच्या तरतुदी आहेत तर या पॉलिसीच्या तरतुदीसुद्धा आपल्याला त्यामध्ये अभ्यासायचं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं यामध्ये आहे जोखमीचे वर्गीकरण आणि जोखमीची निवड. आता विम्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो काही पार्ट असेल तर विम्याचा अभ्यास करत असताना, विमा अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना जोखमीचे वर्गीकरण हे करता आलं पाहिजे आणि जोखमीची निवड. आता जोखीम जी आहे तर जोखीम यावरूनच ज्याला आपण विमा हप्ता म्हणतो तर विमा हप्त्याचा मूळ आधार आहे की जोखीम कशी आहे आणि जोखमीवरून विम्याच्या हप्त्याचे जे काही विमा हप्ता जो आहे तर तो विमा हप्ता ठरवला जातो. आणि म्हणून जोखमीचे वर्गीकरण याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि मग जोखमीचे वर्गीकरण करत असताना त्यामध्ये काही जोखीम ह्या मानवनिर्मित असतात, काही निसर्गनिर्मित असतात. तर त्या सर्व प्रकारचा अभ्यास आपल्याला त्यामध्ये करायचा आहे. त्यानंतर आहे विमा हप्त्याचा आधार. आत्ता सांगितलं की तो जोखमीचे वर्गीकरण, जोखीम हा महत्त्वाचा विम्याचा आधार आहे. तर तो आधार आणि दुसरा एक आधार आहे की वय किती आहे. जर विमेदाराचं वय हे जर जास्त असेल तर त्यासाठी विम्याचा हप्तासुद्धा जास्त असतो. जोखीम आणि वय या दोन्हीचा हा विम्याचा आधार सांगितला जातो. त्यानंतर आहे मूल्यांकन आणि आधिक्याचे वितरण. म्हणजे जे काही आपण मूल्यांकन करतो, इव्हॅल्युएशन आहे, तर ते इव्हॅल्युएशनसुद्धा कसं केलं जातं. त्यानंतर आधिक्य आहे, सरप्लस आहे, त्या सरप्लसचं वितरण कसं केलं जातं, डिस्ट्रीब्युशन कसं केलं जातं, तर त्याचासुद्धा अभ्यास आपल्याला यामध्ये. त्यानंतर आहे वैयक्तिक आरोग्य विमा.
आता वैयक्तिक आरोग्य विमासुद्धा आपल्याला काढता येतो. आरोग्याचे जे काही पॉलिसीज आहे, आरोग्य ज्याला आपण हेल्थ इन्शुरन्स म्हणतो, तर या हेल्थ इन्शुरन्सचे सुद्धा आपल्याला काही इंडिव्हिज्युअल जे काही हेल्थ इन्शुरन्स आहे त्याचा आपल्याला अभ्यास त्यामध्ये करायचा आहे. त्यानंतर त्याचंसुद्धा मूल्यमापनाचे प्रकार, उपयोग, आयुर्विमा व आरोग्य विम्याची विमांकनाची जी काही मूलतत्वे आहेत ती मूलतत्वेसुद्धा आपल्याला यामध्ये अभ्यासायची. त्यानंतर आहे समूह विमा व वर्षासन योजना, ज्यालाच आपण पेन्शन असं म्हणतो. आता समूह विमा, जसा वैयक्तिक विमा असतो तसा समूह विमासुद्धा असतो. समूहाचे सुद्धा विमा काढले जातात, जे आपण वेगवेगळ्या मोठमोठ्या इंडस्ट्रीज पाहतो. तर या मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये कामगार करतात, कामगारांचा सामूहिक विमा काढला जातो. तर हा समूह विमा, ग्रुप इन्शुरन्स ज्याला आपण म्हणतो, तर त्याचासुद्धा अभ्यास आपल्याला करायचा. आणि यामध्येच एक आहे की वर्षासन, ज्याला आपण पेन्शन म्हणतो. जे सरकारी कर्मचारी आहेत, तर हे सरकारी कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्यांना काही पेन्शन असतात. तर ते पेन्शन योजना ह्यासुद्धा काही कोणाला आहेत, त्याच्या पेन्शनची योजना कशा आहेत, तर त्याचासुद्धा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि शेवटी आहे की विमा कंपन्यांचे व्यवस्थापन आणि त्यांची उभारणी, सेटअप ज्याला आपण म्हणतो. तर हे सेटअप कसं केलं जातं, त्याची उभारणी कशी आहे, तर त्या उभारणीचा अभ्यास यामध्ये आपल्याला करायचा आहे. म्हणून विमा कंपन्यांचे व्यवस्थापन आणि उभारणी हे सुद्धा महत्त्वाचं आहे. दुसरं चॅप्टर आहे इसेन्शियल ऑफ जनरल इन्शुरन्स. पहिल्या चॅप्टरमध्ये आपण पाहिलं की इसेन्शियल ऑफ लाईफ अँड हेल्थ इन्शुरन्स. आता यामध्ये आपल्याला सामान्य जो काही साधारण विमा आहे, तर त्या साधारण विम्याची आवश्यकता पाहिजे. युनिट सेकंड आहे इसेन्शियल ऑफ जनरल इन्शुरन्स. आणि मग यामध्ये पॉईंट आहेत डेफिनेशन ऑफ अँड टाईप्स ऑफ जनरल इन्शुरन्स, इम्पॉर्टन्स ऑफ जनरल इन्शुरन्स, importance of general insurance in countries economic development, concept of short term risk, fundamental of the law of the following concept: common law, equity, proposal, accidents, indemnity, insurable interest, contributions, subrogation, representation, atmos good faith, material fact, physical hazard, moral hazard, policy endorsement conditions / warranties, selection of risk, inspection of risk, rating and calculation of premiums, tariff and non-tariffs, marketing of general insurance, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अँड जनरल इन्शुरन्स. हा झाला इंग्रजीमध्ये. आता याचाच अर्थ मराठीमध्ये. दुसरा युनिटचं नाव आहे साधारण विमा आवश्यक. आता साधारण विम्याची आपल्याला व्याख्या अभ्यासायच्या. पहिला मुद्दा जो आहे साधारण विम्याच्या व्याख्या. आणि मग साधारण विमा कशाला म्हणायचं, तर आपण पहिल्या युनिटमध्ये जो अभ्यास करणार आहे तो आहे आयुर्विमा आणि आरोग्य विमा. तर हा आयुर्विमा आणि आरोग्य विमा हा मनुष्य जो आहे तर या मनुष्याचा काढला जातो, मनुष्याच्या जीविताचा काढला जातो. मात्र मनुष्य सोडून ज्या काही वस्तू असतील, जे काही साधनं असतील, जे काही उत्पादनाचे घटक असतील, ज्या आपल्याला संपत्ती असेल, सोने असेल, जे काही मनुष्य सोडून, तर यांचा जो विमा काढला जातो त्याला आपण साधारण विमा असं म्हणतो. आणि मग हा साधारण विम्याच्या व्याख्यासुद्धा आपल्याला अभ्यासायचे आहे की साधारण विमा म्हणजे काय, मग त्याचे प्रकार काय आहेत. साधारण विमा, मग आता यामध्ये साधारण विमामध्ये पशु विमा आहे, आग विमा आहे, चोरीचा विमा आहे, संपत्तीचा विमा आहे. तर अशा वेगवेगळे त्याचे प्रकार आहेत. तर त्या सागरी विमा आहे. तर आपल्याला या साधारण विम्याचे प्रकारसुद्धा अभ्यासायचे आहेत. आणि मग साधारण विम्याचं महत्त्व काय आहे, मग साधारण विम्याच्या महत्त्वाचा सुद्धा अभ्यास करायचा की साधारण विम्याचं महत्त्व कशासाठी सांगितलं जातं, तर त्या महत्त्वाचा अभ्यास सुद्धा आपल्याला यामध्ये करायचा. त्यानंतरचा मुद्दा आहे देशाच्या आर्थिक विकासात साधारण विम्याचे काय महत्त्व आहे. आता आपण जर पाहिलं तर साधारण विम्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जी काही भांडवल आहे ते भांडवल उभा करता येतं. जी काही रक्कम जमा झाली तर ती रक्कम देशाच्या विकासासाठी वापरता येते. आणि म्हणून देशाच्या आर्थिक विकासात साधारण विम्याचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. तर त्याचासुद्धा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. नंतरचा मुद्दा आहे अल्पकालीन जोखीम संकल्पना, त्याला आपण शॉर्ट टर्म रिस्क असं म्हणतो. तर अल्पकालीन जोखीम संकल्पना काय आहे, तर त्या अल्पकालीन जोखीम संकल्पनेचा अभ्याससुद्धा आपल्याला यामध्ये करायचा आहे.
आणि या अगोदरच्या चॅप्टरमध्ये आपण सुद्धा अभ्यासला पाहिलं की जोखीम ही महत्त्वाची आहे. मग तो साधारण विमा असेल किंवा आयुर्विमा असेल किंवा आरोग्य विमा असेल, तर जोखीम यावरूनच विम्याचे जे काही विम्याचा हप्ता आहे, दर आहे, विम्याचा हप्ता हा ठरवला जातो. आणि म्हणून अल्पकालीन जोखमीची जी काही संकल्पना आहे त्या संकल्पनासुद्धा आपल्याला यामध्ये अभ्यासायची आहे. त्यानंतर साधारण विम्यामध्ये काही महत्त्वपूर्ण संकल्पना आहेत, त्या संकल्पनांचा अभ्याससुद्धा आपल्याला करायचा आहे. उदाहरणार्थ सामान्य कायदा, समता, प्रस्ताव कसे तयार करायचा, त्यानंतर त्याच्या काही घटना असतील त्या घटना आहे, प्रस्ताव किंवा घटना, नुकसान भरपाई कशी दिली जाते, विमा योग्य व्याज काय आहे, योगदान उपक्रम व पुण्य सादरीकरण याचासुद्धा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. आणि यानंतर यासोबतच काही संकल्पना आहे की अत्यंत चांगली श्रद्धा, ज्याला आपण गुड फेथ म्हणतो, तर ही गुड फेथ यामध्ये सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर काही भौतिक वस्तुस्थिती काय आहे, तर त्या भौतिक वस्तुस्थितीचा सुद्धा आपल्याला अभ्यास यामध्ये करायचा आहे. त्यानंतर शारीरिक धोका आहे, नैतिक धोका आहे, आणि मग या शारीरिक धोके कोणते आहेत, नैतिक धोका कशाला म्हणायचं, तर त्या बाबीचा सुद्धा आपल्याला अभ्यास यामध्ये करायचा आहे. आता शारीरिक धोक्यामध्ये एक महत्त्वाचा धोका म्हणजे वय. तर हा वय हा शारीरिक धोका आहे. त्यानंतर शारीरिक धोक्यामध्येच आहे की आरोग्य कसं आहे, विमेदाराचं आरोग्य ज्याला आपण फिटनेस म्हणतो, तर ते फिटनेस कसं आहे, तर त्या दृष्टीने सुद्धा शारीरिक धोके आहेत. त्यानंतर नैतिक धोका आहे. आता नैतिक धोका म्हणजे काय, तर आपल्याला जर काही वेळ दिलेली असेल विमा कंपन्यांनी, तर त्या वेळेमध्ये आपण विमा हप्ता भरला पाहिजे, तर हा झाला नैतिक. तर आपल्याला असे काही नैतिक धोकेसुद्धा अभ्यासायचे आहेत की नैतिक धोके काय, शारीरिक धोके काय, तर या धोक्यांचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. त्यानंतर आहे पॉलिसीचे समर्थन, त्याच्या अटी काय आहे, पॉलिसीसाठीच्या ज्या काही अटी आहेत त्या अटी काय आहेत, आणि वॉरंटी, ही वॉरंटी कशी आहे, तर याचासुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पहिल्या चॅप्टरमधलाच मुद्दा आहे जोखमींची निवड. जोखमीची निवड ही कशी करायची, कशी केली जाते, तर त्याचासुद्धा अभ्यास आपल्याला यामध्ये आहे. आणि त्यामध्येच पुढचा मुद्दा आहे जोखीम तपासणी. जोखीम तपासणीसुद्धा आपल्याला त्यामध्ये अभ्यासायची आहे. त्यानंतर आहे प्रीमियमचे रेटिंग आणि त्याची गणना म्हणजे मापन. प्रीमियमचं रेटिंग आणि त्याची मापन हे कसं केलं जातं, तर त्याचासुद्धा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. त्यानंतर प्रशुल्क, त्याला आपण दर आणि न आकारलेले दर असं म्हणतो, तर हे सुद्धा आपल्याला अभ्यासायचे, टॅरिफ अँड नॉन टॅरिफ्स. त्यानंतर आहे साधारण विम्याचे विपणन, ज्याला आपण मार्केटिंग म्हणतो. तर साधारण विम्याचे मार्केटिंग कसं केलं जातं, त्याचं मार्केटिंग कसं असतं, विपणन कसं असतं, तर त्या संबंधीचा सुद्धा अभ्यास आपल्याला युनिटमध्ये करायचा आहे. आणि शेवटी एक मुद्दा आहे तंत्रज्ञान विकास व साधारण विमा, त्याला आपण टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट आणि जनरल इन्शुरन्स या दोन्हीमध्ये काय संबंध आहे, तंत्रज्ञानाचा विकास आणि साधारण विमा यामध्ये काय संबंध आहे, तर त्याचासुद्धा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. तर अशा पद्धतीने हे जे दुसरं चॅप्टर आहे, तर या दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपल्याला साधारण विम्याच्या संदर्भात जी काही अभ्यासक्रम आहे, तर तो अभ्यासक्रम यामध्ये अभ्यासायचा आहे. आणि शेवटी यासाठी लागणारे जे काही बेसिक रीडिंग बुक आहे, ते रीडिंग बुक हे तुम्हाला दिलेले आहेत. त्यामध्ये मग वेगवेगळे रीडिंग बुक आहेत. तर यामध्ये जे इंडियन ऑथर आहे तर भोले एल.एम., तर या भोले एल.एमचं जरी आपण पुस्तक पाहिलं तरी आपल्याला इन्शुरन्स हे बऱ्यापैकी समजू शकतं. आणि म्हणून हे जे काही भोले आहेत, भोले एल.एम. यांनी 1990मध्ये जे लिहिलेलं पुस्तक आहे द इंडियन फिनान्शियल सिस्टीम, तर यामध्ये तुम्हाला विमा जो आहे तर विम्याविषयीची जी काही अभ्यास आहे तो त्यामध्ये तुम्हाला करता येतो. अशा प्रकारे आपण आज लाईफ इन्शुरन्स पार्ट 2 हा जो अप्लाइड बी साठीचा जो पेपर आहे 3rd इयर 5th सेम यासाठी, तर या पेपरच्या अभ्यासक्रमाची आपण माहिती घेतलेली आहे. थँक्यू.